पाथर्डी तालुक्यातील मिरी येथील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराला कंटाळलेल्या संतप्त नागरिकांनी अखेर आज कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचे हत्यार वापरून बँकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच दारेवर धरले। नागरिकांचा रोष पाहून अधिकाऱ्यांची उत्तरे देताना चांगलीच दमछाक झालेली पाहावयास मिळाली। शुक्रवारी सकाळी ठीक 11 वाजता कर्जदार जामीनदार बचाव संघर्ष पार्टीच्या शिष्टमंडळाने येथील बँकेला भेट दिल्यावर स्थानिक नागरिक व खातेदारांनी त्यांच्यासमोर आपल्या तक्रारींचा पाढा वाचून दाखवला। सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचा विचार करून संघर्ष पार्टीचे आयाज खान, निखिल झिंगाडे व विजय गायकवाड यांनी ताबडतोब आंदोलनाचा पवित्रा उचलून अधिकाऱ्यांची दमछाक केली। यावेळी संतप्त नागरिकांना उत्तरे देण्यासाठी अधिकाऱ्यांनी बँकेच्या बाहेर येऊन आपले म्हणणे मांडावे यासाठी आंदोलक आग्रही होते, परंतु प्रचंड जमावाचा रोष पाहता अधिकाऱ्यांनी बँकेच्या बाहेर येऊन बोलण्यास प्रथम टाळाटाळ केली, परंतु आंदोलकांनी दगडफेक करण्याचा इशारा देताच एका बँक कर्मचाऱ्याने बाहेर येऊन सकारात्मक प्रतिसाद दिला। या प्रसंगी आडगाव येथील महिला रंभाबाई भवार यांनी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम परस्पर त्यांच्या मुलाच्या कर्ज खात्यात वर्ग करण्यात येत असल्याची तक्रार बोलून दाखवली व यापुढील काळातही असेच चालू राहिल्यास आपण बँकेसमोर आत्मदहन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। सदर आंदोलन प्रसंगी संघर्ष पार्टीचे विजय गायकवाड यांचे भाषण झाले। यावेळी संघर्ष पार्टीचे आयाज खान, निखिल झिंगाटे, रामदास टांगल, फरुख शेख, भाऊसाहेब ब्राह्मणे, महेश इतापे यांच्यासह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल जे इंडियन ओव्हरसीज बँकेचे आंदोलन झाले त्यास आमच्या व्यापारी वर्गाचा पूर्ण पाठिंबा आहे। सदर बँकेत जे काही कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांकडून कुठलीही जी सर्व्हिस मिळायला पाहिजे ती सर्व्हिस व्यवस्थितरित्या मिळत नाही व व्यापारी वर्गाची जी काही कॅश असते ती यांच्या सर्व्हिसमुळे आम्ही दर 2 दिवसांनी 2 ते 3 दिवसांनी नगरला जाऊन ती कॅश आम्ही नगर येथे जाऊन भरतो। जर हीच कॅश इथं गावात जर हे झाली तर गावातल्याही लोकांना त्याचा फायदा मिळेल व बँकेलाही कुठल्याही कॅशचा तुटवडा भासणार नाही। पण बँकेतले जे कर्मचारी आहेत ते कुठल्याही प्रकारची व्यवस्थित सर्व्हिस कुठल्याही व्यापाऱ्याला देत नाही। कुठल्याही व्यापाऱ्याचे लवकर सीसी अकाउंट खोलत नाही आणि सीसी अकाउंट खोलताना जो शॉप पॅकचा जो त्यांचा रूल आहे तर तो शॉप पॅकचा जो रूल आहे तो गाव पातळीवर अजून नाही आहे। ग्रामपंचायत असल्यामुळे शॉप पॅक काही मिळू शकत नाही, पण ग्रामपंचायतचा जो दाखला आहे की व्यवसाय चालू दाखला यावर सुद्धा ते चालू शकतं। या दाखल्यावर आम्ही शहरातल्या बँकेत जाऊन सीसी अकाउंट आमचे चालू आहेत, पण गाव पातळीवर आमचे सीसी अकाउंट चालू होत नाही। याची आम्हाला खूप मोठी खंत आहे। पण तरी या बँकेने ही जर सर्व्हिस चालू केली तर गावातल्या सगळ्या व्यापाऱ्यांचे सीसी अकाउंट जर खोलले तर गावातली कॅश गावातच राहील आणि त्यामुळे सगळ्या लोकांनाही कॅश उपलब्ध होईल आणि सगळा तुटवडाही सगळ्या परिसराचा कॅशचा जो आहे तो पूर्ण मिटून जाईल आणि बँकेत असे कधी आंदोलन वगैरे हे काही कधी होणारही नाही। तर याबद्दल बँकेने विचार करावा। विजन प्लस न्यूजसाठी सचिन ननवरे, पाथर्डी।